संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा हा 3 वर्षापासून लढा असताना आज कुठंतरी एखाद्या मंत्र्याच्या द्वारे कुणबी प्रमाणपत्र निघलेले रद्द झालेत, याच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? सर्वांना जय शिवराय. मराठा संघर्ष योद्धा माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्व मराठा सेवक पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. दादांनी 29 ऑगस्ट 2026ला निर्णायक अंतिम आंदोलन पुकारलेलं आहे आणि या आंदोलनातून सरकारने मराठा समाजाच्या ज्या काही 9-10 मागण्या आहेत त्या सर्व मागण्या मंजूर केल्या पाहिजेत, अंमलबजावणी केली पाहिजे. जसं की मराठवाड्यासाठी मराठवाड्यासाठी हैदराबाद गॅजेट लागू केले, त्याबद्दल स्वागतच आहे त्यांचं, पण त्याची अंमलबजावणी झालेली नाही. त्याची अंमलबजावणी करून प्रत्येक मराठा समाजाच्या लेकराला कुटुंबाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ज्यांनी व्हॅलिडिटी मागितली त्यांच्या व्हॅलिडिट्या झाल्या पाहिजेत. आणि या रद्दचा जे कट रचलेला आहे हा कट तुम्ही फडणवीस साहेब तुम्ही ॲडव्होकेट आहात, तुम्हाला सगळ्या गोष्टी माहीत आहेत की मराठा हा कुणबी आहे. जसं की भारत देशामध्ये राष्ट्रगीत आहे भारताचं, त्याच्यामध्ये पंजाब सिंध गुजरात मराठा हे जे शब्द आहेत हे प्रांतिक शब्द आहेत. होय आम्ही मराठाच आहोत, पण कुणबी मराठा कुणबी आणि कुणबी आहोत हे तुम्हालाही माहीत आहे. त्याच्यामुळं जी तुम्ही मराठा समाजाची जी ससे होलपट झालेली आहे 3 वर्षापासून ही तात्काळ थांबवा आणि हैदराबाद गॅजेटसह सातारा संस्थांचं औंध संस्थांचं पुण्याचं माननीय मराठा संघर्ष योद्धा माननीय मनोजदादा जरांगे पाटील मराठा समाजाची रातपाट एक करून त्यांनी त्यांचं पूर्ण आयुष्य ह्या समाजासाठी दिलेलं आहे आणि स्वतःचं शरीर होरपळून घेतलेलं आहे. तुम्हाला आमचं ह्या पुण्य वारकरी समाजाच्या राजधानीमधून बा विठ्ठलाच्या चरणी एकच आमचं साकडं आहे की फडणवीस साहेबाला आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्याला बा विठ्ठलाने त्यांना सुबुद्धी द्यावी आणि ज्या काही मागण्या मराठा संघर्ष योद्धा माननीय मनोजदादा जरांगे पाटलांच्या आहेत ह्या तात्काळ सोडून 29 तारखेच्या आतमध्ये सगळ्या निकाली काढावं, त्याची अंमलबजावणी करावी आणि 29 तारखेचं आंदोलन दादांना करण्याची वेळ येऊ देऊ नका. नसता दादांनी महाराष्ट्रामध्ये हाक दिलेली आहे, एकही मराठा आबाल वृद्धासह घरी राहणार नाही आणि हे जग पाहिल अशा पद्धतीचं दादा आंदोलन करणार आहेत आणि प्राणांतिक उपोषणाला बसणार आहेत. ही वेळ तुम्ही येऊ देऊ नये. या पवित्र भूमीमधून आम्ही विठ्ठलाच्या चरणी साकडं घालून तुम्हाला सुद्धा या माध्यमातून सांगतो की तुम्हाला सुबुद्धी द्यावी आणि लवकरात लवकर ह्या तात्काळ मागण्या मंजूर कराव्यात. आमचा पश्चिम महाराष्ट्राचा दौरा चालू आहे, पूर्ण महाराष्ट्र खरबडून जागा झाला आहे आणि तुम्ही मागण्या मान्य करून आम्हाला न्याय द्यावा एवढीच आमची अपेक्षा आहे. रामकृष्ण हरी. संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटिल तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, लड़ेंगे जीतेंगे, हम सब लड़ेंगे, एक मराठा लाख मराठा. रामकृष्ण हरी. जय शिवराय. शेवटच्या माणसाला सर्टिफिकेट भेटल्याची